मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजे सीईटी मार्फत एक नवीन अधिसूचना ॲडमिशन्सच्या संदर्भात आलेली आहे. तर त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. सीईटी 2026 extension to application form filling notice for MAH B.Ed General and Special and B.Ed ELCT and LLB 3 years CET examination AY 2026-27 म्हणजे 2026-27 वर्षाकरता ॲडमिशन्स करता जी बीएड ही परीक्षा होणार आहे, एंट्रन्स टेस्ट होणार आहे, जनरल अँड स्पेशल आणि ELCT तसंच LLB याकरता ॲडव्हर्टाईज निघाली होती आणि त्याची डेट संपलेली आहे. 23 जानेवारीपर्यंत त्या एंट्रन्स टेस्ट करता आपल्याला फॉर्म भरायचे होते, परंतु काही लोकांचे अजून फॉर्म भरायचे राहिले आहेत आणि म्हणून 20 जानेवारी 2026 ला एक नवीन नोटिफिकेशन सीईटी सेल मार्फत प्राप्त झालेला आहे. In continuation of the earlier notification dated 7 January 2026 and considering the request received from candidates, the last date for online application form filling for the said CET has been extended. तर अनेक उमेदवारांचे रिक्वेस्ट विनंती ही सीईटी सेलकडे गेल्यामुळे जी काही 7 जानेवारीला जी नोटीस निघालेली होती आणि त्याच्यामध्ये 23 तारीख लास्ट डेट होती, तर त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला, एक्सटेन्शन देण्यात आलेला आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. Candidates who have not yet filled and submitted the online application form are advised to complete the process with the extended schedule as mentioned below. आणि ही जी मुदतवाढ दिलेली आहे, या मुदतवाढीच्या दरम्यान अजून विद्यार्थी आपले फॉर्म भरू शकतात, उमेदवार आपले फॉर्म भरू शकतात. नेम ऑफ सीईटी, तर पहिली सीईटी आहे MAH BEd जनरल अँड स्पेशल अँड बीएड ELCT सीईटी 2026 म्हणजे बीएडची जी आहे जनरल आणि स्पेशल त्यासोबतच ELCT. तर याची जी एक्सटेन्शन नंतर जी डेट दिली म्हणजे 23 जानेवारी लास्ट डेट होती, आता 24 जानेवारी पासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत अशा प्रकारचं एक्सटेन्शन, अशा प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म. तर सीईटी करता अप्लिकेशन फॉर्म भरण्याकरता आता 13 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख झालेली आहे बीएड 2026च्या एंट्रन्स टेस्ट करता. त्याचप्रमाणे MAH LLB 3 इयर्स CET 2026 LLB करता जी एंट्रन्स टेस्ट आहे त्याकरता सुद्धा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे 24 जानेवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 म्हणजे LLB ची एंट्रन्स टेस्ट जी आहे 2026 ची, तर त्याच्याकरता अर्ज करण्याकरता, ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरण्याकरता, रजिस्ट्रेशन करण्याकरता 13 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख झालेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या की बीएड ची एंट्रन्स टेस्ट असो की LLB ची एंट्रन्स टेस्ट असो, सीईटी सेलने आता त्याची मुदत 13 फेब्रुवारी 2026 केलेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार आपलं रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म, तर अप्लिकेशन फॉर्म जे आहेत, ऑनलाईन अर्ज जे आहेत त्याचं कन्फर्मेशन निश्चितता त्याची करू शकतात. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू रीड द इन्फॉर्मेशन ब्रोशर केअरफुली. तर इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आहे ते काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचायचं आहे. अँड व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द स्टेट सीईटी सेल रेग्युलरली फॉर अपडेट्स रिगार्डिंग द रिवाइज शेड्यूल, एक्झामिनेशन डिटेल्स अँड फर्दर इन्स्ट्रक्शन्स. आणि वारंवार ऑफिशियल वेबसाईट जी आहे स्टेट सीईटी सेलची, तर त्या वेबसाईटवर जाऊन जे काही अपडेट्स आहेत, अद्ययावत माहिती आहे, शेड्यूल असो किंवा एक्झामिनेशन डिटेल्स असो, परीक्षेच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत किंवा फर्दर इन्स्ट्रक्शन, विविध सूचना ज्या देण्यात येणार आहेत वारंवार, तर त्या संदर्भात ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून वारंवार चेक करायचं आहे. काही बदल झाले असतील तर ते बघायचे आहेत. नो फर्दर एक्सटेन्शन ऑफ द अप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल शॅल बी ग्रांटेड. आणि ही एक महत्वाची सूचना आहे की यानंतर मात्र आता ह्या तारखा वाढवल्या जाणार नाही. म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 ही फॉर्म भरण्याकरता लास्ट डेट असल्याचं कमिशनर अँड कॉम्पिटंट अथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून कळवण्यात आलेलं आहे. तर तेव्हा ही बाब लक्षात घेऊन आपले अर्ज बीएड करता आणि LLB च्या एंट्रन्स करता
13 फेब्रुवारी 2026च्या आतमध्ये सर्वांनी भरायचे आहेत. धन्यवाद.